हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 16 श्लोक क्रमांक 1, 2, 3. श्री भगवान उवाच. अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थिति दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 2. अहिंसा सत्यम क्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं हीरचापलम्. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 3. तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति समपन्दनदैवीम् अभिजातस्य भारत. श्री भगवान म्हणाले, भयाचा संपूर्ण अभाव, परिपूर्ण सात्विक शुद्धी, ज्ञानयोगात स्थिरता, दान, दमन, यज्ञ, स्वचा अभ्यास, खडतर परिश्रम, स्वभावाची आणि वर्तणुकीची सरळता, अहिंसा, सत्य, क्रोध नसणे, त्याग, शांत स्वभाव, हलकी आणि दुष्ट बुद्धी नसणे, दया, भूतदया, निर्लोभी, सौजन्य, विनयशीलता, वैचारिक स्थिर बैठक, तेज, क्षमाशीलता, धैर्य, शुद्धी, वैरभाव नसणे, मानीपणाचा अभाव, भारता ही अशी दैवी संपत्ती प्राप्त असलेल्यांची लक्षणे आहेत. भगवंत श्री आता या अध्यायात दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचे विस्ताराने विवेचन करत आहेत. यापूर्वीच्या अध्यायातून या विषयाला त्यांनी स्पर्श केला आहे, परंतु तेथे संक्षिप्त विवेचन केले आहे. येथे ते विस्तृत विवेचन करत आहेत. पहिल्याच 3 श्लोकांमधून त्यांनी दैवी संपत्तीची एक भली मोठी यादी सादर केली आहे. दैवी संपत्ती म्हणजे काय आणि दैवी संपत्ती असलेल्यांची लक्षणे कोणती ते येथे सांगितली आहेत. एकूण 26 लक्षणे येथे दिली आहेत. अभयम. अभय म्हणजे भयाचा संपूर्ण अभाव. मनात भयाचा लवलेशही नसणे म्हणजे अभय. अभयाची भावना प्रासंगिक किंवा तात्पुरती असता कामा नये. अभय ही वृत्ती झाली पाहिजे. चोर, डाकू, कौर्य करणारे, खुनी हे दुष्कृत्य करताना निर्भय होतात आणि वाईट कृती करतात. कृती करताना ते बेडर होतात, परंतु त्यांचा निर्भयपणा हा तात्पुरता असतो, त्या प्रसंगापुरता असतो, मनापासून नसतो. ते उसने अवसान असते. कृत्य करताना ते निर्भय झाले असले तरी ते अभय नसतात. दुष्कृत्य करून झाल्यावर त्यांच्या मनात त्याच्या परिणामाचा विचार येऊन जातो. त्यांच्या मनात अपराधी भावना येते. वर तसे ते दाखवित नाहीत, परंतु त्यांना त्यांचे मन खात असते. असे असले तरी ते सुधारत नाही. शिक्षा झाली तरीही त्यानंतर पुन्हा ते गुन्हे करतात. कदाचित जास्त अक्कल हुशारीने करतात. याची कारणे वैयक्तिक आणि निराळी असतात. त्यामागे अभयपणा नसतो. अनेक जण मनातून अनेक दुष्कृत्ये करतात. ह्या भौतिक व्यवहारी जगतात जगताना बहुतांशी लोक मनात कायदा हातात घेतात आणि मनातून शिक्षाही करतात. एकही संसारी मनुष्य असा नाही की ज्याने मनाने कोणाला अपशब्द वापरलेले नाही, कोणाला भोसकलेले नाही, कोणाला ठार मारलेले नाही. प्रत्यक्ष ते तसे काही करत नाहीत, कारण समाजाची, अब्रूची, प्रतिष्ठेची वगैरे भीड आणि चाड असते, भय असते. भय सर्वत्र असते. धनसंपत्तीला चोराचे भय असते, कुलीनतेला अब्रूचे, भ्रष्ट होण्याचे भय असते, भोगवासनेला रोग होण्याचे भय असते,
बळ असणाऱ्याला शत्रूचे भय असते, तारुण्याला वृद्धत्वाचे भय असते, विद्वानाला वादविवादाचे भय असते, शरीराला मृत्यूचे भय असते, सज्जनाला दुर्जनाचे भय असते. अशा प्रकारे या भौतिक संसारात भय सर्वत्र असते. दुसरीकडे अभयता आपल्याला दिसते ती म्हणजे निरागसते. तान्ह्या मुलाला काहीही माहिती नसते, अनुभव नसतो. साप दिसला तरी हे कोणते नवीन खेळणे आहे अशा समजुतीने ते सापाला हात लावायला जाईल. येथे त्या तान्ह्या मुलाला भय नसते, परंतु ते अजाणतेपणामुळे, निरागसतेमुळे असते. गीतेला अपेक्षित अभय आहे ते जाणतेपणातून निर्माण झालेले. भयाची जाण आहे तरीही भय वाटत नाही, अगदी मनातही येत नाही. हे खरे अभय असणे. मानवी देह जोपर्यंत जे जाणायचे ते जाणत नाही, जसे कर्म करायचे तसे तो कर्म करत नाही, जे प्राप्त करायचे ते प्राप्त करत नाही, तोपर्यंत मानव भयग्रस्तच राहणार. वितरागी, वैरागी, संन्यासी, योगी अभय प्राप्त झालेला असतो. कारण सर्वसाधारणपणे भय वाटावे अशी या विश्वात एकमेव गोष्ट आहे, आणि ती म्हणजे मृत्यू. मानव मृत्यूला सर्वात जास्त घाबरतो. वितरागी, वैरागी, संन्यासी, योगी यांनी मृत्यू जिंकलेला असतो. त्यांनी जाणलेले असते की मृत्यू असे काही या विश्वात अस्तित्वात नाही. शरीर जीर्ण शीर्ण झाले की ते अंतरात्मा बदलतो. मृत्यू कोणाचाच होत नाही, केवळ शरीर बदल होतो. हे जाणल्यामुळे वितरागी अभय प्राप्त झालेले असतात. मनात भीती असते आणि त्यामुळे जो प्रसंगी पळून जातो त्याला डरपोक म्हणतात. मनात भीती असते आणि तरीही जो पळून जात नाही तो शूरवीर असतो. परंतु योगी भीती जाणत असूनही भीत नाही, तो अभय प्राप्त झालेला असतो. असा अभय प्राप्त झालेला योगी महान आहे. याला कारण आहे. मानवाने जमवलेले सर्वस्व एका क्षणात मृत्यूमुळे लुप्त होते. त्या सर्वस्वाला मानव मृत्यूमुळे वंचित होतो. यास्तव मानव मृत्यूला घाबरतो. योग्याने लुप्त होण्यासारखे येथे काहीही मिळवलेलेच नसते आणि संचितही केलेले नसते. देह जीवित ठेवण्यासाठी त्याच्याकडे जे काही असते ते देह बदल करताना येथेच ठेवून जायचे आहे याची त्याला जाण असते. त्याने एकच वस्तू प्राप्त केलेली असते आणि ती म्हणजे अविनाशी शाश्वत आत्मा. योगी जाणतो की मृत्यूमुळे शरीर नष्ट झाले तरी आत्मा शिल्लक असतो. तो मुक्त होतो किंवा परत शरीर धारण करतो. तो आत्मा म्हणजे तो स्वतःच आहे. याचा अर्थ त्याला देहत्याग करावा लागला तरी तो स्वतःच तेथून दूर होतो. तो नेहमी असतोच, मग भय कशाचे? मुक्त योग्याचे बाबतीत आत्माही शिल्लक राहत नाही. तो ज्ञानाने जाणतो की शरीर त्यागानंतर अंशात्मा परमात्म्यात विलीन होतो. या भौतिकात पुनरागमन करायला काही शिल्लक राहत नाही. असे जाणून योगी अभय धारण करतो. यास्तव अभय प्राप्त झालेला योगी महान आहे. हे प्राप्त होण्यासाठी अध्यात्म, ज्ञान, योग साधना हाच एकमेव मार्ग आहे. तरच या भौतिकात अभय प्राप्त होऊन आपण आत्मप्रेरणेने जगून जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त हो. सत्व संशुद्धी याचा अर्थ परिपूर्ण, सात्विक, शुद्धी. शुद्धी काये, वाचे आणि मने अशी सर्व दृष्टीने असली पाहिजे. प्रत्यक्ष अयोगिक आचरण करणे तर दूरच राहिले पाहिजे, परंतु वाचेने किंवा विचारानेही अशुद्ध वर्तणूक होता कामा नये. सदा भगवंत श्रींचाच विचार झाला पाहिजे. मनात सतत भगवंत श्रींचे चिंतन झाले पाहिजे. वाणीने भगवंत श्रींचाच नामोच्चार झाला पाहिजे. हे सर्व मुद्दामून करावे लागता कामा नये. ते अगदी सहजच घडले पाहिजे. आपली काहीही चूक नसताना जरी आपल्याला त्रास सोसावा लागला तरीही तो त्रास सहन करून विनाकारण त्रास देणाऱ्याला आपणहून क्षमा केली पाहिजे. इच्छा नसताना हातून प्रमाद होतो. उदाहरणार्थ व्यापारात असत्य वर्तणूक होते. यामुळे मनुष्य निर्ढावतो आणि अनावश्यक वेळीही असे अयोगिक कृत्य करण्याचा त्याला मोह होतो. या सर्वाचा परिणाम उन्नती न होण्यात होतो हे लक्षात घ्यावे आणि सर्वतोपरी दक्षता घ्यावी. जे गुण बाळा तो जन्म काळा हे सतत लक्षात ठेवावे.
लहानपणी होत असलेल्या संस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मूल लहानपणी जे शिकते ते त्याच्या स्वभावात उतरते. हे बालपणीचे संस्कार त्याचे आयुष्य घडवितात. यास्तव आपल्या अपत्यावर उत्तम संस्कार करावेत. त्यासाठी स्वतःच्या वर्तणुकीतून योग्य तो आदर्श मुलांपुढे निर्माण करावा. मुलांना चांगले आणि वाईट वेळीच समजावून द्यावे. यासाठी आपली कृती पूर्ण शुद्ध असावी. दोन शुद्ध गोष्टी एकत्र आल्या तर त्या दोन्हीही अशुद्ध होतात. शुद्ध पाण्यात शुद्ध दूध मिसळले तरी ते पाणी आणि दूध दोन्हीही अशुद्ध होतील. यास्तव शुद्धतेबद्दल फार फार सावधानता बाळगावी. शुद्ध आणि अशुद्ध याबद्दल समाजात परस्पर विरुद्ध विचार असतात. यास्तव शुद्ध आणि अशुद्ध याची भौतिक दृष्टीने व्याख्या करू नये. यासाठी एकमेव निकष असावा आणि तो म्हणजे आत्मशुद्धी म्हणजे काय ते पाहणे. यास्तव सतत देहादी इंद्रियांपेक्षा आत्मप्रेरणेने आचरण करावे. ऐकावे देहादी इंद्रियांचे, परंतु करावे आत्मप्रेरणेचे. कारण आत्मा कधीही अशुद्ध होत नाही. तो सदा सर्वदा शुद्धच असतो. शुद्धच शुद्धात शुद्ध राहते. ज्ञानयोग व्यवस्थिती याचा अर्थ ज्ञानयोगात स्थिर असणे, किंवा याचा अर्थ असाही होतो की ज्ञान आणि योग यात स्थित असणे. ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान. आपल्याला स्वचे भान असले पाहिजे. आपण म्हणजे दिव्य चेतनेचा अंश आहोत. आपण देह किंवा इंद्रिय नाही, हे भान सतत राहिले पाहिजे. आपले आचरण आत्मा आणि देह यांचे पृथक्करण लक्षात घेऊन झाले पाहिजे. योग याचा अर्थ अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन. मानवी देहाचे अंतिम आणि एकमेव उद्दिष्ट परमात्मा प्राप्ती हेच आहे. मानवी देहानंतरची हीच अंतिम उत्क्रांती आहे. ज्ञानाने परमात्मा आकलन करावा, जाणून घ्यावा. यास्तव नित्यनियमित योग साधना करून जीवात्मा आणि अंतरात्मा यांचा योग जुळवून आणावा आणि त्या योगे परमात्मा प्राप्त करावा. नित्य अद्वैतात स्थित असावे. आपले जीवन द्वैताने झाकोळून गेलेले आहे. द्वैतामुळे विचलित होऊ नये. सदा सर्वदा ज्ञानयोगे परमात्म्यात स्थित असावे. मुखाने भावभक्तीने सतत हरिनाम हरिओम असा गजर चालू असावा. प्रत्येक वेळी आणि प्रत्येक स्थळी परमात्म्याचा प्रत्यय घ्यावा. समाजात व्यवहार करताना अनेक जण आपल्या भावनांना धक्का देतात. तरीही आपण आपल्या अद्वैतामधून ढळू नये. जरा कोणी काहीतरी बोलावे आणि आपण क्रोध करावा असे करू नये. आपल्या भावना भडकवण्याची किल्ली कोणाच्याही हाती देऊ नये. आपल्याला कोणी त्यांच्या इशाऱ्यावर नाचवू नये. जे काही करायचे ते पूर्ण जागृतावस्थेत करावे. ज्ञानेंद्रिय जे काही ज्ञान ग्रहण करतील ते बुद्धीने जाणून त्यायोगे आत्मप्रेरणेने कर्मयोगात आचरण करावे. दानम दान करावे. कोणत्याही गोष्टीचा अवास्तव संचय हा नेहमीच दुःखाला कारण होतो. तात्पुरते सौख्य झाल्याचा भास होतो, परंतु शेवटी केवळ दुःखच वाट्याला येते. आपल्यात कमावण्याची कला असेल तर कर्मयोगाने कर्म करून जरूर मिळवावे. कारण कर्म करण्याला पर्याय नाही. परंतु ज्यांना मिळवता येत नाही अशांना ते मिळवलेले दान करावे. दान सत्पात्री असावे. सत्कृत्यासाठी असावे. एका हाताने दान देताना दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये. दानाबाबत प्रसिद्ध परांमुख असावे. संचितामुळे अहंकार धारण होतो. माझ्याकडे इतरांपेक्षा काहीतरी निराळे आहे हा भाव अहंकाराला जन्म देतो. दान दिल्यामुळे आपण रिते होतो. अहंकाराचे मूळ कारणच नष्ट होते आणि आपली अहंकारापासून मुक्तता होते. आपल्याला परमात्म्याने जास्त कमावण्याची पात्रता दिली आहे, तीच मुळी इतरांची सेवा करायला दिली आहे हा भाव बाळगावा. वंचितांची सेवा करणे, वंचितांना जगण्याची संधी देणे हे सर्वात मोठे दान आहे. दमन म्हणजे इंद्रियांना जिंकणे, त्यांना काबूत आणणे. इंद्रियांना जबरदस्तीने दाबून ठेवायचे नाही, कारण तशी ती दाबून राहत नाही. संधी येतात, चौपट उफाळून येतात किंवा मानसिक रोगाला कारणीभूत होतात. यास्तव इंद्रिये वाममार्गाला प्रवृत्त होतील अशी संधीच निर्माण करू द्यायची नाही.
संन्यस्त वृत्तीने आणि आत्मप्रेरणेने जीवन व्यतीत करावे. हरिनामात व्यस्त असावे. यज्ञ. यज्ञ याचा अर्थ देणे असा आहे. आपले जीवन अहंकार, अहमन्यता, अभिमान याचा त्याग करून संयमाने आणि विवेकाने जगून सर्वांच्या उपयोगी सत्कारणी लावावे. सतत सर्वांच्या हिताची जपणूक करावी. समाजात वावरताना नेहमी इतरांचा विचार करावा. कधीही कोणालाही जरासुद्धा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपल्यामुळे त्रास होणार नाही यासाठी दक्ष असावे. प्रत्येकाच्या देहातील भगवंत श्रींचे वास्तव्य ओळखून त्याप्रमाणे समाजात व्यवहार करावा. आपले प्रत्येक कर्म, आपली प्रत्येक हालचाल, आपले स्तब्ध राहणे समाजीभूमुख असावे. यज्ञात अग्नी प्रज्वलित करून समिधा अर्पण करतात. याचा अर्थ आपण प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून त्यातील अशुद्ध नष्ट करून शुद्ध करावी आणि ती समाजाला अर्पण करावी, समाजाच्या उपयोगात आणावी. याचा अर्थ शिळेपाके फेकून देण्याच्या योग्यतेचे निरुपयोगी वस्तू दान करू नयेत, त्यापेक्षा दान देऊ नये. स्वाध्याय. स्वचा अभ्यास म्हणजे आत्मपरीक्षण. याचे पुन्हा 2 अर्थ आहेत. एक म्हणजे स्वतःला ओळखून आपली कुवत समजून आपले विहित कर्म जाणून आचरण करावे. दुसरे म्हणजे आपल्या देहातील स्वला, अंतरात्म्याला ओळखावे. आपण म्हणजे स्व अंतरात्मा आहोत. देहादी इंद्रियांच्या आहारी न जाता स्वप्रेरणेने आचरण करावे. नेहमी आपले मूळ स्थान ध्यानात घेऊन परमात्म्याच्या उपासनेत स्वला झोकून द्यावे. तप. खडतर परिश्रम करून ध्येय साध्य होईपर्यंत तपश्चर्या चालू ठेवावी. विघ्ने ही येणारच हे गृहीत धरावे आणि उपासनेला दृढ चालवावे. अपयशाने खचून न जाता त्वेषाने आणि जोमाने अथक साधना करावी. किती वेळ लागणार हा विचारच करू नये. उलट जास्त वेळेचा अर्थ आपल्याला भगवंत श्रींची तेवढी जास्त सेवा करायला, उपासना करायला मिळत आहे याचा आनंद घ्यावा. आर्जवम. स्वभावाची आणि वर्तणुकीची सरळता म्हणजे आर्जव. नेहमी वाहत्या पाण्याचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवावे. पाणी वाहत असताना त्याच्या वाटेत अडथळा आला तर पाणी त्या अडथळ्याला वळसा घालून पुढील मार्ग आक्रमण करते. एखाद्या शिळेवर धार पडू लागल्यास काहीही तक्रार न करता ती त्या शिळेवर पडते. यथा कालावधी ती शिळा भंग पावते. अशा प्रकारे आपली ताकद असेल तशी लीनतेने आणि नम्रतेने परमात्म्याची सेवा अखंड चालू ठेवावी. केवळ कालावधीचाच प्रश्न असतो. यश आपलेच असते हे लक्षात घ्यावे. मान अपमान ही भावना ठेवू नये. सर्व काही शोषित जावे. स्वतःकडे कमीपणा घ्यायला मन मोठे ठेवावे. अशाने आपल्यातील अहंकार आपल्याला आपोआप सोडून जातो. कधीही कपट करू नये, कोणालाही फसवू नये. सरळ साधेपणाने व्यवहार करावा. शेवटी हेच आपल्या हिताचे ठरते. अहिंसा. हिंसा न करणे म्हणजे अहिंसा. काये, वाचे, मने अशी कोणत्याही प्रकारे हिंसा करू नये. एखाद्याला ठार मारणे, शारीरिक इजा करणे ही काही हिंसा झाली? एखाद्याला शाब्दिक टोचून लागड बोलणं, मानसिक त्रास होईल असं संभाषण किंवा वर्तणूक करणे ही वाचे हिंसा झाली. कारण वाचे हिंसेमध्ये देहबोली येते. न बोलता रागाने पाय आपटणे आणि त्याद्वारे दुसऱ्याला मानसिक यातना देणे ही देहबोलीने वाचे हिंसा आहे. दुसऱ्याबद्दल मनात वाईट विचार आणणे ही मने हिंसा आहे. परिपूर्णपणे काये, वाचे, मने अहिंसक राहणे हे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. आपल्या दिवसभरातील हालचालीत जमिनीवर किंवा हवेत आपण कित्येक जीवजंतू मारत असतो. साधं दह्याचं ताक घुसळले तरी आपल्या हातून हिंसा होते. एवढेच काय तर श्वसन केले तरी हवेतील कितीतरी जीवजंतू आपल्या श्वसनाने मारले जातात. यास्तव योगशास्त्रानुसार जीवाच्या म्हणजे स्वतःच्या पालन पोषणासाठी, रक्षणासाठी करावी लागणारी आणि केली जात असलेली हिंसा ही धर्मशास्त्र संमत आहे. यास्तव नाठाळाला ताडण केलेच पाहिजे, शत्रूला ठार मारलंच पाहिजे. याचा मतितार्थ असा घ्यायचा आहे की आपल्या मनात हिंसक विचार येता कामा नयेत. मुद्दाम होऊन नाकारण कोणाचीही हिंसा करता कामा नये.
हिंसा केली गेल्यास त्यासाठी योग्य असे कारण असणे आवश्यक आहे. याचा अर्थ केवळ देहादी इंद्रियांची भोगवासना शमविण्यासाठी गंमत म्हणून, मजा म्हणून, काये वाचे मने अशी कोणत्याही प्रकारची हिंसा करता कामा नये. दुसऱ्याला त्रास होईल, यातना होईल, दुःख होईल असे कृत्य न करण्याची वृत्ती झाली पाहिजे. यासाठी प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक कृती ही भगवंत श्रींच्या चरणी सेवा म्हणून रुजू करावी. आपण करत असलेली कृती स्वतःला दुसऱ्याच्या जागी समजून करावी. त्यायोगे आपल्या हातून अयोगिक कृत्य घडणार नाही. त्यामुळे आपल्या हातून हिंसा होणार नाही. सत्यम. सत्य म्हणजे असत्याचरण न करणे. सत्य केवळ बोलून भागत नाही, त्याप्रमाणे स्वतः वागावं लागतं. आपल्याला जे माहीत आहे, आपल्याला जे समजले आहे, आपल्याला जे अभिप्रेत आहे, ते सर्व जसंच्या तसं दुसऱ्याजवळ व्यक्त करणे म्हणजे सत्याचरण. व्यक्त करण्यामध्ये बोलून, वागून, हालचाल करून किंवा न बोलता, न वागता अशा अव्यक्त स्वरूपात सत्य दुसऱ्यापर्यंत पोचविणे अपेक्षित आहे. आपल्याला झालेला बोध दुसऱ्याला जसाच्या तसा करून देणे आणि त्याप्रमाणे वर्तणूक ठेवणे म्हणजे सत्याचरण झाले. आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटेल, रुचेल त्याप्रमाणे वागावे, आचरण करावे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे हे धोरण अवलंबवावे. कधीही कोणाच्या मताने भारावून जाऊ नये. तुम्ही विचारा किंवा विचारू नका, लोक उपदेश करायला तयारच असतात. आपण जर आपले स्वतःचे ऐकले नाही आणि त्याच्या विरुद्ध आचरण केले तर ते आपल्या मनाला सतत त्रासदायक होत जाते. आयुष्यभर आपण पस्तावत बसतो. नेहमी अंतरात्म्याचा आवाज ऐकावा आणि त्याप्रमाणेच आचरण करावे. आपला नैसर्गिक स्वाभाविक स्वभाव बाहेर यावा. नकली मुखवटा धारण केलेला चेहरा दाखवून व्यवहार करू नयेत. हे व्यवहार वर्तमान काळाशी सुसंगत असावेत. भूत आणि भविष्य यांच्या विचारांनी प्रभावित होऊन भारावू नये. व्यवहारात संपूर्ण सत्य आचरण करणे अशक्य आहे. त्यामुळे योगशास्त्रानुसार स्वतःच्या पोषण आणि रक्षण यासाठी जे आचरण करावं लागतं ते असत्याचरण नसतं. यास्तव सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात हे शास्त्रवचन लक्षात ठेवावे. सत्य आणि प्रिय तेच बोलावे, आचरावे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळाव्या लागतात. सत्य परंतु अप्रिय ते बोलू नये, वागू नये. एखाद्याचे दात पुढे आहेत, रंग काळा आहे, हे सत्य त्याला बोलून दाखवू नये. त्याचप्रमाणे प्रिय पण असत्य ते बोलू नये, वागू नये. एखाद्याचे दात पुढे आहेत, रंग काळा आहे, तरीही त्याला प्रिय असे आपले दात कुंद कळ्यांसारखे असून आपण गोरे आहात असे सांगू नये. सत्य आणि प्रिय यापैकी एक गोष्ट जरी उपस्थित नसेल तरी मौन पाळावे. याचप्रमाणे हित साधण्यासाठी आवश्यकता असल्यास कटू सत्य नसलेले बोलावे. युद्धात द्रोणाचार्य अजिंक्य होत आहेत असे पाहून धर्मराजा नरोवा कुंजोरा वा अश्वत्थामा गतहा असे सत्य नसलेले बोलला. प्रत्येक जीवास जगण्याचा हक्क आहे, त्यासाठी हे आवश्यक आहे. अक्रोध. आपल्या मनाविरुद्ध काही झाले की माणसाला मनातून बैचेन व्हायला होते आणि तो भावनेच्या आहारी जातो. स्वतःवर अन्याय झाला आहे अशी त्याची भावना होते. त्यामुळे तो चिडतो आणि त्याच्यात क्षोभ निर्माण होतो. त्याला आपल्यावरील अन्याय दूर करण्याची इच्छा निर्माण होते. परंतु येथे जर दुसऱ्याला त्रास, पीडा देऊन किंवा दुसऱ्याचा छळ करून आपल्या मनासारखे करून घ्यायची त्याला उर्मी आली तर मात्र त्या क्षोभाचे रूपांतर क्रोधात झाले असे समजावे. अशा वेळी माणूस तारतम्य विसरतो, त्याचा संयम सुटतो आणि माणूस विवेक गमावून बसतो. अशा वेळी त्याच्या हातून प्रमाद होतो. परंतु प्रसंग कोणताही असो, कितीही अन्याय झालेला असो, कसलेही संकट आलेले असो, आपण भावनेच्या आहारी न जाता आल्या प्रसंगाला सभ्यपणे तोंड देण्याची, संकटाचे परिपत्य करण्याची तयारी करावी. आपल्याला क्रोध येईल असे करणारी व्यक्ती ही त्याच्या लायकीप्रमाणे व्यक्त होत असते.
ती त्याची पायरी असते. आपण त्या पायरीवर उतरून जाऊ नये. आपण आपल्या पायरीवर स्थिर असावे. समोरची व्यक्ती जे काही करत आहे तेच करायची त्याची कुवत असते. याहून काही वेगळे किंवा चांगले तो करू शकत नाही. जो तो आपापल्या नियतीने वागत आणि व्यक्त होत असतो. आपल्याशी वाईट वागणारी व्यक्ती ही आपल्याच पूर्वकर्मामुळे आपल्याशी वाईट वागत असते. तेव्हा यात क्रोध करण्यासारखे काही नाही हे जाणावे. शोभ क्रोध येऊ देऊ नये. मनाचा तोल ढळेल असे काहीही करू नये. अशावेळी भगवंत श्रींचा जप करावा. ओम तत्सत्वम असी या महामंत्राचा जप करून मन ताळ्यावर आणावे. आपल्यावरील संकट हे आपल्या भोगातून मुक्त करण्यासाठी आलेले आहे हे उमजून घ्यावे. भगवंत श्रींची लीला आकलन करून घ्यावी आणि त्यांच्या जपसामर्थ्याने त्यामधून बाहेर पडावे. अशा प्रकारे विवेक जागृत करूनच प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा. क्रोधाच्या आहारी असताना कोणतीही कृती करू नये. क्रोध आला की कालव्यय होऊ द्यावा आणि मग कृतीचा विचार करावा. त्याग. माणसाला संग्रह करण्याची कला अवगत आहे, परंतु सर्वसामान्यपणे माणसाला वस्तू दुसऱ्याला देण्याची कला अवगत नाही. आपल्याला उपयुक्त नसलेले दुसऱ्याला देण्याची बुद्धी होते. घे नाहीतरी मी ते टाकूनच देणार आहे अशी वृत्ती पाहायला मिळते. परंतु आपल्याला उपयुक्त असलेली वस्तू दुसऱ्याला उपयोगी आहे असे समजताच आणि ती त्याच्याजवळ नाही असे लक्षात आल्यावर ती वस्तू त्याला द्यायची बुद्धी माणसाजवळ नाही. मिळकत करात सवलत असेल तर त्याग करायला तयार होतात. म्हणजे तेथेही स्वार्थ आहे, त्याग नाही. त्याग याचा अर्थ आपल्या संग्रही काहीही न ठेवता आपल्या उपयोगाचे ते दुसऱ्याच्या उपयोगाकरिता गरजवंताला देणे असा आहे. येथे दान ही भावना नाही. आपण दान देतो म्हणजे तेथे काहीतरी आपण उपकार करत आहोत ही भावना आणि त्यामधून निर्माण होणारा अहंकार आहे. त्यागात ही भावना नाही. आपल्याजवळ वस्तू बाळगायचीच नाही. जे काही आहे ते इतरांच्या उपयोगाकरिता देऊन टाकायचे अशी भावना आहे. त्यागातही महान सौख्य आहे. आपण इतरांना काहीतरी दिले आणि ते त्यांच्या उपयोगी आले यात महान समाधान आहे. हे समाधान इतर कोणत्याही कर्माने न मिळणारे आहे. शांती. आपण मुळातच शांत आहोत. शांत असणे हा आपला मूळ स्वभाव आहे, स्थायी भाव आहे. कोणालाही अशांतता आवडत नाही. प्रत्येकालाच गुण्यागोविंदाने जगायला आवडते. प्रत्येकालाच आयुष्य शांतपणे जगायला हवे असते. परंतु व्यवहारी जगात भावना विचलित होणाऱ्या घटना घडतात आणि आपली शांती आपण हरवून बसतो. घटना कशी घडावी याबद्दल जितक्या व्यक्ती तितकी मते असतात. त्यामुळे घटना घडली की ती जशी घडलेली आहे ती वस्तुस्थिती स्वीकारण्यापेक्षा आणि त्या घटनेचा आनंद घेण्यापेक्षा काय आणि कसे आणि केव्हा घडायला हवे होते याचा काथ्याकूट करायला ऊत येतो आणि आपण आपली शांती हरवून बसतो. इतकी नाटके आणि सिनेमा पाहूनही प्रत्यक्ष व्यवहारात कोणीही घडलेल्या घटनेला त्रयस्थपणे साक्षी राहू शकत नाही. आपला काही संबंध असो किंवा नसो, प्रत्येकाला आपले मत व्यक्त करायची तीव्र इच्छा असते. जे काही समोर घडले आहे त्यातून पुढील मार्ग आक्रमायला सुरुवात करायची कोणाची तयारी नसते. यामुळे आपण जीवनात शांती हरवून बसतो. यास्तव दररोज निदान थोडा वेळ तरी आपल्याशीच एकांतात शांत बसायची सवय करावी. अशावेळी मनात असंख्य विचार येतील, नवे विचारांचे काहूर माजेल. तरीही निग्रहाने तसेच एकट्याने आपल्याशी स्वस्थ बसावे. याबाबत स्वतःवर सक्ती करावी. विचार येतील आणि जातील तरीही आपण मात्र एकांत सोडू नये. अशी साधना नित्यनियमित चालू ठेवावी. काही दिवसांनी आपल्या लक्षात येईल की आपले विचार कमी झाले आहेत आणि येईनासे झाले आहेत आणि आपण एकटे नसून आपल्या देहात काहीतरी आहे. तोच आपला सत्य सोबती आहे. आपण तेच आहोत. तोच आपला एकांत आहे. तीच सत्य शांती आहे. अपैशुनम याचा अर्थ हलकी आणि दुष्टबुद्धी नसावी असा आहे. साधारणपणे हजर सभासद वजा करून जगातील तमाम मंडळींवर टीका करून
त्यांची निंदा करण्याचे धोरण राबविले जाते. दुसऱ्याची निंदा करायला, इतरांची उणीधुणी काढायला माणसाला मोठी मजा येते. आपण स्वतः काचेच्याच घरात राहत आहोत याचा सोयीस्कर विसर पडून माणूस दुसऱ्याच्या घरावर दगड फेकत असतो. आपल्या पायाखालची वाळू सरकत असताना इतरांच्या पायाखालचा आधार काढून घ्यायला उत्सुक असतो. आपल्या पायाखाली काय जळत आहे याचा जरासुद्धा विचार न करता इतरांच्या घरांना आग लावत फिरत असतो. हलक्या कानाचे लोकही आहेत. कोणी काही सांगायला लागला की त्यावर स्वतः विचार न करता, सांगणाऱ्याची लायकी न ओळखता, त्याच्यावर अंधपणाने विश्वास ठेवून तो आपले मत तयार करतो आणि विनाकारण चुकीचे वागतो. एवढेच नव्हे तर आपण ऐकलेले इतरांना सांगून विनाकारण इतरांची बदनामी करत हिंडत राहतो. काहीही कारण नसताना आपण इतरांना दुगण्यात झाडत आहोत याचे भान राहत नाही. दुसऱ्यांची बदनामी करताना, इतरांच्या चुका काढताना स्वतःला शहाणा साबित करायचा प्रयत्न होत असतो. यात त्याचा अहंकार सुखावत असतो. अशामुळे आपले तर काहीही चांगले होत नाहीच, उलट झालेच तर नुकसान होते. यास्तव एका कानाने ऐकलेले दुसऱ्या कानाने सोडून द्यावे. सर्वत्र भगवंत श्री आहेत, त्यांना पाहायला शिकावे आणि त्यांचे दर्शन घ्यावे. सतत हरिओमचा गजर करत, आपले विहित कर्म करत, होईल तेवढी प्रभुसेवा करावी आणि आत्मज्ञानात आपले हे सुंदर जीवन आनंदात व्यतीत करावे. दया भूतेषु. भूतदया म्हणजे या विश्वात जे काही आहे त्याबद्दल कणव असणे, प्रेम असणे, त्यांच्या संगोपनाची जाण असणे. यात चल, अचल, सजीव किंवा निर्जीव अशा सर्वांचा समावेश होतो. आपल्या सभोवती अशा अनेक वस्तू बेवारस पडलेल्या असतात. असे अनेक प्राणी असतात की ज्यांना स्वतःचे संरक्षण करता येत नाही. असे अनेक जण असतात की ते असहाय्य असतात. अशांना मदतीची जरुरी असते. अशांना त्यांना त्यांचा जगायचा अधिकार मिळावा. आपल्याप्रमाणेच या उपेक्षितांनाही या अप्रतिम सृष्टीचा आस्वाद घ्यायला मिळावा अशी वृत्ती असावी. देवकृपेने आपल्याला जर भरपूर मिळत आहे, आपल्याला कमवण्याची ताकद परमेश्वराने दिली आहे, तर त्यातील काही वाटा सामाजिक जाणीव ठेवून योग्य अशा कामाला खर्च करावा. उपेक्षितांचे जागी क्षणभर स्वतःला पाहावे म्हणजे त्यांचे दुःख आपल्याला उमजेल. इतरांचे दुःख पाहून आपल्यातील वात्सल्य जागे व्हावे. प्रत्येक जीवात परमात्मा आहे. प्रत्येक जीव हा त्याचे संचित भोग उपभोगून संपुष्टात आणण्यासाठी धडपडत असतो. अशा वेळी आपल्याला शक्य असल्यास शक्य होईल तेवढी त्याला त्याच्या संचितातून बाहेर पडायला मदत करावी. त्या देहातील अंतरात्मा मुक्तीसाठी उत्सुक असतो. इतरांची अशा प्रकारे सेवा करणे म्हणजे त्यांच्यातील अंतरात्म्याची सेवा असते. भूतदया ही ईश सेवाच आहे. अलोलुप्तम. निर्लोभी असणे ही वृत्तीच असावी. मला कोणाचेही काही नको हा भाव असावा. दुसऱ्याजवळ काही आहे असे पाहताच ते आपल्याजवळही असावे ही जरी स्वाभाविक वृत्ती असली तरीही त्याची आपल्याला गरज आहे का? आपण ते स्वकष्टाने मिळवू शकतो का? आपण ते बाळगू शकतो का? असा विचार करावा. कसलीही कधीही अभिलाषा धरू नये. इतरांचे भोग हे त्यांचे भोग आहेत, त्याचा मोह स्वतःसाठी धरू नये. दुसऱ्याजवळ जे काही येते त्याच्या पूर्वकर्माचे फळ असते. ते चांगले की वाईट हा मुद्दा येथे गौण आहे. हे भोग आपल्याला उपयोगी नसतात. तसे असते तर भगवंत श्रींनी ते आपल्याला केव्हाच दिले असते. कोणाला केव्हा काय द्यावे हे त्यांना का कळत नाही? आपल्याकडे जे काही आहे तेच आपले संचित संपुष्ट आणण्यासाठी योग्य आहे हे जाणावे. याचा अर्थ आपण आपली प्रगती रोखावी असा करून घेऊ नये. परंतु एक लक्षात घ्यावे की आपली प्रगती भगवंत श्रींच्याच आशीर्वादाने गतिशील होत असावी. स्वतःच्या अभिलाषाने द्रुतगती घेऊ नये आणि दुर्गतीही घेऊ नये. ती अधोगतीस, नाशास कारणीभूत होईल. मार्दवम. याचा अर्थ सौजन्य. अंतःकरणापासून सर्वांजवळ सर्व काळी प्रत्येक वेळी अगदी स्वाभाविकच सहजपणे मृदू अतिसभ्यपणे कोमलतेने वागणे म्हणजे सौजन्य. प्रसंग कसाही असो, कोणताही असो, केव्हाही येऊ, सौजन्य सुटता कामा नये. शत्रू किंवा मित्र, दुर्जन किंवा सज्जन, कैवारी किंवा वैरी,
राजकीय, स्वकीय किंवा परकीय अशा प्रत्येकाजवळ प्रत्येक वेळी सौजन्यानेच आचरण करावे. कठोरतेचा लवलेशही न ठेवता मृदू आवाजात आणि शांत स्वरात आणि अति सभ्य भाषेत परंतु ठामपणे व्यक्त व्हावे. यासाठी नित्यनियमित योग साधना करावी, ध्यान समाधी लावावी. दररोज काही ठराविक वेळ भगवंत श्रींच्या सन्निध असावे. नियमित जपजाप्य करावे, सत्संग करावा, सज्जनांची संगत असावी. दुर्जनांची उपेक्षा करायला शिकावे. संतांचे चरित्र वाचावे. आध्यात्मिक ठिकाणे शोधावी. अशा ठिकाणी आपण जावे आणि इतरांना तेथे येण्यासाठी प्रोत्साहित करावे. जमेल तेव्हा तीर्थयात्रा करावी, तेथे तीर्थक्षेत्री निवास करावा. याचा अर्थ विनयशीलता असते. लज्जा राखणे, चाड बाळगणे, अशास्त्रीय आचरण न करणे, लोकापवाद ओळखून आचरण करणे, अधार्मिक कृती न करणे, अशा प्रकारे आचरण केवळ लोकांसाठी, समाजाला दाखवण्यासाठी करायचे नसते. येथे भूलभुलैयेला थारा नाही, तर स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या असतात. हे सर्व ज्ञानाने जाणून, बुद्धीने समजून, प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिले पाहिजे. मी भगवंत श्रींचा भक्त आहे, पाईक आहे, सेवक आहे. मी जर अयोगिक आचरण केले तर मी त्या योगेश्वरांच्या, भगवंत श्रींच्या समोर त्यांच्या दर्शनाला जायला पात्र राहणार नाही. मीच जर अपवित्र झालो तर मला ते पवित्र दर्शन होणार नाही. मीच जर अशुद्ध झालो तर ते पूर्ण शुद्ध निराकार साकार होणार नाही. ही आणि अशी भावना सतत बाळगली तर समोर कितीही लोभ प्रलोभने आली तरीही साधक अविचल राहील, स्वतःच्या मतांशी ठाम राहील. तो कदापिही अयोगिक कृती करणार नाही. अचापलम, चंचल वृत्ती नसावी. वैचारिक स्थिर बैठक असणे अत्यावश्यक आहे. विचारात स्थिरता असेल तर साधना चांगली होते. उतावेळपणा नसावा. नित्य नूतन गुरु शोधत हिंडले तर एक ना धड भाराभर चिंध्या जमा होतील. दररोज नवनवीन देवदेवतांचे पूजन केले असता आपली ऊर्जा केवळ पूजन करण्यातच वाया जाईल. साधना करायला ऊर्जा आणि वेळ शिल्लक राहणार नाही. शेवटी गुरु, देवदेवता, पूजन अर्चन इत्यादी सर्व काही साधना आहेत. ती म्हणजे साध्य नव्हे. योग्य वेळी या साधना सोडाव्या लागतात, नाहीतर मूर्तीतच रुतून बसावे लागेल आणि त्या मूर्तीतील परमात्मा भेटायचा तसाच राहून जाईल. आपल्या सजावटीमागील परमात्मा भेटायला पाहिजे. सजावटीतच गुंतून राहायचे नाही. यास्तव कोणतीही एक साधना दृढ चालवावी. कोणत्याही एका गुरुचा उपदेश ऐकावा. विचार पक्का करावा आणि मग तो परिपक्व करावा. दर क्षणाला खिचडीचे पातेले निरनिराळ्या शेगडीवर ठेवत गेल्यास खिचडी कधीही शिजणार नाही. त्यापेक्षा एकाच शेगडीवर खिचडी ठेवावी. अल्पावधीतच किंवा फार तर जरा वेळ लागेल, पण खिचडी शिजेल हे नक्की. तेज म्हणजे योग ऊर्जा. पंचमहातत्वांमधूनच आपलं शरीर आणि त्याला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक गोष्टी निर्माण होतात. आपल्याला पृथ्वीवर जे जे काही चल अचल सजीव निर्जीव आहे त्यातील आत्मतत्व सोडून बाकी सर्व या पंचमहातत्वांमधून आणि पंचमहातत्वांमुळे निर्माण होत असतं. या महातत्वांमधून एक दिव्य नैसर्गिक ऊर्जा उत्सर्जित होत असते आणि ती त्यातच विलीनही होत असते. ही दिव्य ऊर्जा योग साधनेसाठी फार उपयुक्त असते. योग साधना करण्याआधी ही योग ऊर्जा आपण आपल्या शरीरात घेऊ शकलो तर त्याचा योग साधनेसाठी खूपच उपयोग होतो. ही योग ऊर्जा एका अगदी साध्या योगक्रियेने आपण आपल्या शरीरात प्रवाहित करू शकतो. योग व्यायाम झाल्यावर, शवासनानंतर, योग प्राणायाम करण्याआधी ही क्रिया करून योग ऊर्जा शरीरात प्रवाहित करावी. ही ऊर्जा क्रिया कशी करायची ते पाहण्याआधी योग ऊर्जेचे जे विविध अर्थ आहेत ते आधी समजावून घेऊया. योग ऊर्जा म्हणजे ऊब.
योग साधनेसाठी अंगात एक प्रकारची मायेची वात्सल्याची ऊब असावी लागते. त्यामुळे या वात्सल्यमूर्ती योगेश्वराची उपासना करायला उत्साह येतो. योग ऊर्जा ही पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे योग साधना करायला ती उद्युक्त करते, योग साधना करायला प्रोत्साहन देते. योग ऊर्जा म्हणजे उष्णता. आपले शरीर हिवाळ्यात थंड असल्यास योग साधना करायला नको वाटते. तसेच आपले शरीर उन्हाळ्यात गरम असल्यास योग साधना करायला नको वाटते. योग ऊर्जा शरीरात योग्य प्रमाणात संचित होते. यामुळे थंड गरम असे न वाटता आल्हाददायक वाटते. यामुळे योग साधना करायला उत्साह येतो. योग साधनेचा आनंद आपण घेऊ शकतो. योग ऊर्जा म्हणजे शक्ती. योग साधना करायला अंगात शक्ती असणं आवश्यक असतं. योग साधना करायला काही वेळ सतत बसावं लागतं. अशक्त मनुष्य बैठक घालून फार वेळ बसू शकणार नाही. योग ऊर्जेमुळे अंगात शक्ती येते. साधक योग साधना करायला आवश्यक तो वेळ बैठक घालून बसू शकतो. योग ऊर्जा म्हणजे ताकद. नुसती शक्ती असून एका जागी बसण्याची क्षमता असून भागत नाही. केलेली योग साधना टिकवण्याची जोपासण्याची ताकद असावी लागते. त्यासाठी योग साधना पचावी लागते. तरच केलेल्या योग साधनेचा उपयोग होतो. योग ऊर्जा म्हणजे उत्साह. अंगात ऊब उष्णता शक्ती ताकद आली की स्वाभाविकच योग साधना करण्याचा उत्साह येतो. अंगातील आळस मरगळ नष्ट होते. योग साधना करावी असं वाटतं. योग साधना दररोज करायची असते. उत्साहामुळे योग साधना करायला आतून उर्मी येते. योग ऊर्जा म्हणजे बुद्धी. ऊब उष्णता शक्ती ताकद उत्साह अंगात संचारू लागला की आपला मेंदू ताजा तवाना होतो. तो आपल्या पूर्ण क्षमतेने कामाला लागतो. आवश्यकता भासल्यास मेंदू आपली क्षमता वाढवायला लागतो. यामुळे बुद्धीचा विकास होतो. योग ऊर्जा म्हणजे दिव्य प्रकाश. बुद्धीचा विकास झाला की साधकाच्या अंगी या योग ऊर्जेमुळे दिव्य प्रकाश फैलावतो. प्रज्ञा प्राप्त करण्याची साधकाची सर्व प्रकारे तयारी होते. साक्षात्काराला प्रज्ञेची आवश्यकता असते. योग ऊर्जा म्हणजे तेज. योग ऊर्जेमुळे साधकाची कांती तेजपुंज होते. हे ब्रह्मतेज असते. याचा शारीरिक आणि मानसिक तजेला काही निराळा आणि विरळाच असतो. योग साधकाचं व्यक्तिमत्व पूर्ण बदलून जातं. योग ऊर्जा ही संपूर्णपणे नैसर्गिक असते. ती आपण आपल्या शरीरात प्रवाहित करू शकतो. त्यासाठी खालीलप्रमाणे क्रिया करावी. आसन घालावे. त्यावर आसनस्थ व्हावे. ताठ बसावे. मान समोर योगेश्वराकडे करावी. डोळे मिटावे. आता हळूहळू दोन्ही हात वर घेऊ लागावे. हात ताठ करून पूर्ण वर घ्यावे. दोन्ही हातातील अंतर थोडे वाढवावे म्हणजे हात किंचित रुंद करावे. आता हात आणखी थोडे वर घेता येत असतील तर वर घ्यावे. हात शक्य तेवढे ताठ ठेवावे. आता हाताचे पंजे तळवे मनगटाजवळ 90 अंशाचा कोन करून आकाशाकडे करावे. आता हळूहळू हातांची बोटं रुंद करावी. बोटं पूर्ण पसरावी आणि शक्य तेवढी ताठ ठेवावी. सध्याच्या भाषेत हा अँटिना झाला. योग ऊर्जा हळूहळू मनगटातून दंडातून खांद्यातून छातीकडे प्रवाहित होऊ लागेल. 30 अंक मोजावे. आता बोटं मिटावी. हाताचे पंजे तळवे वर करावे. आता हात आपल्याला खाली आणायचे आहे. त्यासाठी एखादा मोठा गोळा छातीशी कवटाळावा. तशा प्रकारे हात भिंतीला किंवा जमिनीला स्पर्श न करता हळूहळू गोलाकार खाली आणावे. बेंबीजवळ डाव्या हाताच्या पंजावर उजव्या हाताचा पंजा ठेवावा. 30 अंक मोजावे. आपल्या हाताचं एक मंडल तयार होईल. या मंडलाचा बिंदू छाती आहे. या मंडलात योग ऊर्जा साठलेली जाणवेल. आता जास्तीची योग ऊर्जा आपल्याला बाहेर उत्सर्जित करायची आहे. यासाठी दोन्ही हात भिंतीला किंवा जमिनीला स्पर्श न करता मागे पाठीवर एकमेकात घडी घालून ठेवावे. मान आकाशाकडे करावी. 30 अंक मोजावे. हात पूर्ववत पुढे घ्यावे. हळूहळू डोळे उघडावे. योगेश्वरावर नजर स्थिर करावी. सज्जनामध्ये एक प्रकारचे आध्यात्मिक दैवी तेज असते. त्याचा प्रभाव इतरांवर पडत असतो.
एखादी गोष्ट सज्जनाने समजावून सांगणे आणि तीच गोष्ट दुर्जनाने समजावून सांगणे यात महत् अंतर असते. तेजपुंज व्यक्तीकडे लोक आपोआप आकृष्ट होतात. यासाठी पावित्र्य ही फार मोठी आणि अत्यावश्यक कसोटी असते. अपवित्र गोष्टी करून अंगी तेज येण्याचे प्रयोग करू नयेत. याचा उलटा दुष्परिणाम होण्याचा संभव असतो. केवळ सदाचारानेच दैवी संपत्ती प्राप्त होते. क्षमा. आपल्या अंगी शिक्षा करण्याचे, ताडण करण्याचे सामर्थ्य असूनही अपराधाला क्षमा करणे यालाच क्षमा असे म्हणायचे. दुर्बलाने किंवा नाईलाजाने केलेल्या क्षमेला काहीही अर्थ नसतो. क्षमा ही गुन्हेगाराला सुधारायला संधी देण्यासाठी करावी. क्षमा करण्यामागे हाच एकमेव हेतू असावा. यात वैचारिक दुबळेपणा नसावा. अपात्र व्यक्तीला अनाठायी अवेळी क्षमा केली असता त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला आणि आपल्या सभोवती असलेल्यांना भोगावे लागतात. ते न परवडणारे असतात. तेव्हा क्षमा करताना नीट विचार करून क्षमा करावी. धृती. धृती म्हणजे धैर्य. परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, कार्य करायला नेहमीच उत्साह असला पाहिजे. यश मिळत आहे असे दिसताच सर्वांनाच उत्साह असतो. परंतु अपयश आले तरीही उभारी घेऊन कार्य नेटाने यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे. यासाठी स्वभावात धीर असावा लागतो. यास्तव भगवंत श्री कर्मयोगात सांगतात की कामाच्या मोबदल्याकडे लक्ष देऊ नये. आपण आपले काम करावे, नेटाने आपले विहित कर्म करत असणे हे महत्त्वाचे आहे. काम करताना विघ्ने ही येणारच. हे तर गृहीत धरूनच कर्म करत असावे लागते. अनेक जण आपले काम होऊ नये म्हणूनही प्रयत्न करणारच. अहो, अनुकूल परिस्थितीतून काम करणे यात विशेष असे काहीही नाही. परंतु संकटांना सामोरे जाऊन ती संकटे निभावून नेऊन, संकटे दूर करून, संकटे नष्ट करून आपले कर्म तडीस नेण्यातच खरा पुरुषार्थ असतो. आव्हान स्वीकारण्यासाठी अंगी धैर्य असावे लागते. यामधूनच अनेक प्रकारचे अनुभव मिळतात. मनुष्य तावून सुलाखून निघतो. अनुभवाने शहाणा होतो. पुस्तकी विद्येप्रमाणेच हेही शिक्षण महत्त्वाचे असते. शौचम. सत्व संशुद्धी सांगितलेली असताना येथे शौच म्हणजे शुद्धी सांगितली आहे. सत्व संशुद्धी येथे मुख्यतः अंतःशुद्धी अपेक्षित होती. येथे अंतःशुद्धीबरोबरच बाह्यशुद्धी ही महत्त्वाची आहे असे सांगण्याचा हेतू आहे. माणूस स्वतः कितीही शुद्ध आणि पवित्र असला तरीही त्याचे समाजामधील सार्वजनिक ठिकाणचे आचरणही शुद्धच असायला हवे. समाजात चार चौघात वावरताना उगीच चिडचिड करू नये. समाजातील चुकांवर ताशेरे मारत हिंडू नये. सहनशीलता, क्षमाशील वृत्ती आपल्या समाजाचा अशिक्षितपणा समजून घेण्याची वृत्ती असावी. समाजात मिसळल्यावर शांतपणे व्यवहार व्हावे. योग्याने त्याचे बाह्य शरीरही शुद्धच ठेवायला पाहिजे. स्वच्छता अति महत्त्वाची आहे. उगीचच अनेक दिवस आंघोळ न करता दाढी मिशा जटा वाढवून गलिच्छ आणि ओंगळं राहू नये. स्वच्छ तोंड धुवावे. दररोज आंघोळ करावी. धूतवस्त्र वापरावे. आपले व्यक्तिमत्व प्रभावी असावे. चार चौघात वावरताना इतरांना, आजूबाजूच्यांना प्रसन्न वाटेल असे राहणीमान असावे. मुखी सभ्य भाषा असावी. अशब्द वापरू नये. तंबाखू, दारू वगैरे नसता आधुनिकतेचा मुलामा चढवून पिऊ नये. हे प्रकार निषिद्ध असावे. अद्रोह. मनुष्याला क्रोध येतो, द्वेष वाटतो, मत्सर होतो. परंतु जेव्हा याचे सूड घेण्यात पर्यावसन होते तेव्हा त्याला द्रोह म्हणतात. आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल जरूर झगडावे. न्याय मिळवण्याचा जरूर प्रयत्न करावा. परंतु त्याच्या परिमार्जनासाठी चुकीचे, बेकायदेशीर मार्ग अवलंबू नये. कायदा हातात घेऊ नये. सनदशीर मार्गानेच न्याय मिळवण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला न्याय मिळाला नाही तर ते आपले भोग आहेत असे जाणून तो नाद सोडावा. परंतु पिढ्यानपिढ्या सुडाचे बीज पेरू नये. आपल्या पश्चात अनेक पिढ्या वैर टिकून राहते. हे वैर वैयक्तिक पातळीवर तसेच पुढील समाजाचा विचार करता घातक आहे. कोणतीही गोष्ट टिकाऊ नसते. काळाबरोबर वाराही दिशा बदलत असतो.
त्याच्या प्रवाहात व्यवहारही बदलत जातात, ते तसे बदलत जाऊ द्यावेत. यामध्ये सुडाचे वारे मिसळू नयेत. न अतिमानिता. गर्विष्ठपणा, अहंभाव, अहंकार, अहमन्यता नसावी. स्वतःला कोणीतरी निराळे समजू नये. इतरांप्रमाणे चार चौघांप्रमाणेच आपणही आहोत ही वस्तुस्थिती समजून घ्यावी. कसल्याही मानसन्मानाची अपेक्षा ठेवू नये. प्रत्येकात भगवंत श्रींचा निवास आहे हे जाणावे. कोणी ऐश्वर्याने, संपत्तीने, धनाने, बुद्धीने, पराक्रमाने, कौशल्याने कमी जास्त असतो. हाताची सर्व बोटी सारखी नसतात. ही दैवी देणगी असते. पूर्वसंचितानुसार हे कमी जास्त असते. यात कोणीही स्वतःला वरच्या किंवा खालच्या पायरीवर समजू नये. आपण सर्वजण मानव आहोत असाच भाव असावा. आपल्याकडे काही विशेष असल्यास त्याचा उपयोग उपेक्षितांना करून द्यावा. यात उपकाराची भावना नसावी. हे आपले कर्तव्यच आहे. भगवंत श्रींनी हे आपल्याला इतरांची सेवा करायलाच दिले आहे. ही प्रभू सेवाच आहे हे समजून आपले आचरण करावे. हरिओम.